नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा भरायचा राहिलेला असेल तर शेवटची संधी चुकू नका. आज शेवटचा दिवस आहे. ज्या ज्या शेतकरी बांधवांचे पीक विमा भरायचे राहिलेले असतील त्यांनी लवकरात लवकर भरून घ्यावे. शेवटची संधी आहे आज. तुमच्या गावातील एखाद्या शेतकऱ्याने जर अजूनही पीक विमा भरलेला नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मित्रांनो, कुठलाही वेळ वाया न घालवता मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो की पीक विम्याचा फॉर्म तुम्ही कशा प्रकारे भरू शकता. तर तुम्हाला गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. वरती तुम्हाला पीक विमा टाकायचा आहे. पीक विमा टाकल्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना फर्स्ट साईट आहे, ही ओपन करायची आहे तुम्हाला. फार्मर कॉर्नर ॲक्सेस तुम्हाला दिसतंय. इनरोल नाव वरती क्लिक करायचं आहे. इनरोल नाव वरती क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर फार्मर वरती क्लिक करायचं आहे. डोंट हॅव रजिस्टर मोबाईल नंबर वरती क्लिक करायचं आहे. डोंट हॅव रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म अशा प्रकारे ओपन होईल. इथे तुम्हाला फार्मर डिटेल फिल करायचे. इथे तुम्हाला तुमचं आधार कार्डवरती जसं नाव आहे व सातबाऱ्यावरती जसं नाव आहे तुम्हाला फिल करायचं आहे. फुल नेम व पासबुक नेममध्ये पण तुम्हाला सेम नाव सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर रिलेशनशिप सिलेक्ट करायचं आहे. SO DO WO CO जे पण तुमच्या केसमध्ये असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे व रिलेटिव्हचं नेम तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला तुमचा. त्याच्यानंतर तुमचं एज टाकायचं आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी जेंडर सिलेक्ट करायचं आहे. फार्मर टाईप स्मॉल. त्याच्यानंतर तुमचं ऑनरशिप सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर रेसिडेन्शियल डिटेलमध्ये तुमचं महाराष्ट्र स्टेट, तुमचं डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, विलेज आणि ॲड्रेस टाकायचा आहे व पिनकोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर फार्मर ID मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर इथे तुम्हाला सक्सेस टिक मार्क दिसेल. त्याच्यानंतर अकाउंट डिटेल द्यायची आहे. डू आय हॅव IFSC कोड, तर यस करायचं आहे. IFSC कोड टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. कन्फर्म अकाउंट नंबर करायचा आहे. त्याच्यानंतर बघा इकडे वरती आपण मोबाईल नंबर टाकला होता तर त्याला आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. तर इथे कॅप्चा टाकून गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP टाकून इथे तुम्हाला सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर कॅप्चा टाकून क्रिएट युजरवरती क्लिक करायचं आहे. क्रिएट युजरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे ॲड्रेस टाकायचा आहे व वरती पासबुक नंबर टाकायचा आहे व नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर बँक डिटेलमध्ये तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर सिलेक्ट करायचा आहे. नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता क्रॉप डिटेलमध्ये तुम्हाला लँड डिटेल दिसत आहे, तर ऑलरेडी आपण फिल केलेलं आहे तर त्याला टिक मार्क करून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्रॉपची डिटेल द्यायची इथे. तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही मिक्स क्रॉप लावलेला असेल तर मिक्स सिलेक्ट करायचं व सिंगल क्रॉप असेल तर सिंगल सिलेक्ट करायचं आहे. तर माझ्या केसमध्ये मिक्स असेल तर मी मिक्स सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर क्रॉपची डिटेल तुम्हाला फिल करायची आहे, जे पण तुमच्या शेतामध्ये लावलेलं आहे ते. माझ्या केसमध्ये मी कॉटन, मूग, तूर आणि उडद 4 क्रॉप सिलेक्ट केलेला आहे. शो सिलेक्ट करण्याआधी तुम्हाला तुमची लँड डिटेल द्यायची आहे. खाते क्रमांक व गट क्रमांक तुम्हाला द्यायचा आहे. सर्वात आधी तुम्हाला तुमची पेरणीची डेट सिलेक्ट करायची आहे. पेरणीची डेट सिलेक्ट केल्यानंतर तुमचा खाते क्रमांक द्यायचा आहे. खाते क्रमांक कुठं असतं तर तुमच्या 7/12 उताऱ्यावरती व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. व खाते क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला खासरा व प्लॉट नंबरमध्ये गट नंबर टाकायचा आहे. जो तुमचा शेताचा गट क्रमांक आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तिथे टिक मार्क करायचे व सबमिट करायचं आहे. व त्याच्या आधी तुम्ही चेक करून घ्यायचं की तुमचं डिटेल बरोबर आहे की नाही. लँडची डिटेल व्यवस्थित चेक केल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता रॅशो द्यायचा आहे. आपण किती एरियामध्ये कोणते पीक लावलेलं आहे. तर मी रॅशो सिलेक्ट करून घेतो आहे. कॉटनसाठी मी 0.6, मूगसाठी 0.2, तुवरसाठी मी 0.2 व उडदसाठी मी 0.2 आहे. मी एरिया व्यवस्थित सिलेक्ट करून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं आहे. ॲडवरती क्लिक केल्यानंतर आपली क्रॉप डिटेल व्यवस्थित फिल झालेली आहे. आता तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर फर्स्ट तुम्हाला बँक पासबुक अपलोड करायचं इथे. बँक पासबुक पण मी अपलोड केलं आहे, सक्सेस झालं आहे. आता आपल्याला इथे 7/12 अपलोड करायचं आहे. 7/12 पण मी अपलोड करून घेतला आहे, सक्सेस झाला. आता मी नेक्स्टवरती क्लिक करतोय. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन्ही कन्सेंटला परमिशन द्यायची आहे. दोन्हीवरती टिक मार्क करायचं आहे. टिक मार्क केल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. माझं प्रीमियम 1052 रुपयाचं आहे, तर मी UPI ने पेमेंट करतोय. QR कोडने मी पेमेंट करून घेतलं आहे. बघू शकतात पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे.
पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला पॉलिसी नंबर शो होईल. आता तुम्हाला ते डाउनलोड करायचे व याची प्रिंटआउट काढायची आहे. प्रिंट रिसिप्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमची रिसिप्ट शो होईल. ही रिसिप्ट तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून घ्यायची व याची प्रिंटआउटसुद्धा काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा पीक विम्याचा फॉर्म भरू शकता. नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला पण प्रेस करून ठेवा. जय महाराष्ट्र.